थोडक्यात मुद्दे मांडा. आपल्याला विभागच्या परत बोलायचं आहे. आपण अर्थसंकल्पाच्या नीतीविषयक विषयावर बोलू जा. बोला संजयजी, बोला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. माननीय मुख्यमंत्री यांनी मांडलेला जो बजेट आहे त्याच्यावरती मी बोलायला उभा आहे. अध्यक्ष महोदय, बजेट म्हणजे काय? आपलं उत्पन्न असतं, आपला खर्च असतो आणि वाचलेला जो पैसा असतो तो आपण विकासाकरता खर्च करत असतो. आणि मग तो पैसा जर अशी आपण विकासाची गंगा वाहिली तर मग तो पैसा कमी पडतो. आणि पैसा कमी पडला की आपण कर्ज घेतो आणि कर्ज घेतलं की मग कर्जाचा बोजा वाढत जातो आणि व्याजाचा बोजा वाढला, उत्पन्नाची कमतरता झाली की मग परत आपण कर्ज घेतो. असं करत करत कुठेतरी आपण डेट ट्रॅपमध्ये येतो. आणि हे जर बघायचं असेल तर खऱ्या अर्थाने महिला बचत गट जे आहेत ते याच पद्धतीने कामं करतात. दुसरं फेडायचं असं कर्ज घ्यायचं असं कर्ज करता करता आपण त्या ट्रॅपमध्ये जातो. आणि हे सगळं थांबवण्याकरता आपण FRBMचा उपयोग करत असतो, म्हणजे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेट मॅनेजमेंट. आणि याच्यामध्ये आपण काय करतो की बाबा आपली जी GSDP आहे म्हणजे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट, फिस्कल डेफिशिट आपला 3% वरती जायला नको. अध्यक्ष महोदय, 2025-26 मध्ये आपण हा फिस्कल डेफिशिटचा जो पर्सेंटेज आहे 2.8% दिला होता. पण मला सांगताना खरंच आश्चर्य होतो आहे की तो फिगर आता ऑलरेडी 3% वर पोहोचलेला एस्टिमेटेड PRSचा फिगर आहे. म्हणजे आपण ऑलरेडी त्या बॉर्डर लाईनवर आहोत जिथं आपण नाही 2.8 होता, त्यांनी बजेट डिक्लेअर केलं होतं. आता तो 3 वर आलेला आहे, 3% वर. तर आपण कुठेतरी त्या डेट ट्रॅपमध्ये फसत आहोत का असा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे. आणि हे 3% खरंच फिस्कल डेफिशिट आहे याच्यावरती स्पष्टीकरण सरकारने देणं अत्यंत गरजेचं आहे. मग आता सत्य परिस्थितीमध्ये आपण टोटल रिसिप्ट्स जे आहेत ते आपल्या वाढलेल्या आहे. अभिनंदन करतो सरकारचा की कुठेतरी त्यांची जे रिसिप्ट्स आहेत ते वाढलेले आहेत. ते वाढले किती पर्सेंटने अध्यक्ष महोदय? 11%ने. म्हणजे 7,98,108 कोटी त्यांचं होतं. 7,19,000चं बजेट एस्टिमेट 11%ने वाढलं. आणि मग टोटल बॉरोईंग्स किती पर्सेंटने वाढलं अध्यक्ष महोदय? म्हणजे आपलं उत्पन्न जेवढं वाढलं त्यापेक्षा 25% म्हणजे 1,93,723 कोटी आपण खर्च केले, जेव्हा बजेटेड होतं 1,55,400. म्हणजे आज त्याचा बोजा जो आहे ते आपल्या सरकारच्या बजेटवर झालेला आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि मग तिसरा जो FRBMचा मुद्दा असतो तो असतो की आपलं जे रेव्हेन्यू बॅलन्स असतं ते कुठंतरी आपण 0.7%च्या खाली असायला पाहिजे, म्हणजे 1%च्या खाली असायला पाहिजे. बजेटेड एस्टिमेट 0.7% आहेत अध्यक्ष महोदय. आणि रेव्हेन्यू बॅलन्सचा आपला बजेटेड फिगर काय होता? रेव्हेन्यू बॅलन्सचा आपला बजेटेड फिगर होता 45,891 कोटी. आपण खर्च किती केला अध्यक्ष महोदय? 37,055 कोटी. म्हणजे आपण चक्क 20% आपण कमी खर्च केला. म्हणून तुमचा तो 0.7चा जो फिगर आहे तो 1%च्या आतमध्ये आलेला आहे. अन्यथा बहुतेक आपण जो पैसा खर्च केला असता तर खऱ्या अर्थाने आपण बहुतेक 1%च्या जवळपास पोहोचलो असतो. परत आपण त्याच थ्रेशोल्डवरती आलेलो. अध्यक्ष महोदय, खर्च करायचा कसा? आता कोणत्या गोष्टींवरती खर्च करायचा हे सरकार ठरवत असतं. पण तुम्हाला माहितीच आहे की कॅपिटल आउटले म्हणजे ज्या माध्यमातून आपलं उत्पन्न होत असतो त्याच्याकरता आपण हे करतो. बजेट एस्टिमेट किती आहे? 84,557. रिवाइज्ड एस्टिमेट किती आहेत? 57,961. म्हणजे यंदा आपण वाढलेला आहे. पण आता 26-27 मध्ये किती पर्सेंटेज आपण वाढवलेला आहे अध्यक्ष महोदय? आपण परत 0% इन्क्रीज इन
कॅपिटल आउटले 0% इन्क्रीज, म्हणजे जे उत्पन्नाचे साधन आहेत ते जर आपण बंद करत असो तर आपण हा बजेटचं डेफिसिट कसं कमी करायचं. दुसरं एक्सपेन्सेस आहेत की लोन्स बाय स्टेट. अध्यक्ष महोदय, आपण बजेट देत असतो, आपण तरतूद करत असतो, पण ही तरतूद कशी असायला पाहिजे. कुठेतरी लिमिट असायला पाहिजे की 10% जास्त झाला, 10% कमी झालं इथपर्यंत आपण समजू शकतो. लोन्स बाय स्टेट बजेट आहे 8,708 आणि रिवाइज एस्टिमेट जे आलेले आहेत ते किती आहेत 19,407. किती पर्सेंट 123% इन्क्रीज इन लोन्स. हे कसं करणार तुम्ही. 123% लोन आपण जास्त दिलेलं आहे अध्यक्ष महोदय. कोणाला दिले हे लोन हे आपल्याला कळत नाही आहे. याचं स्पष्टीकरण सुद्धा सरकारने दिलेलं पाहिजे. आणि या प्रकारचं जर आपण नियोजन करत असलो तर आपले जे बजेटचे फिगर दिलेले आहेत त्याच्यामध्ये काहीच अर्थ राहणार नाही. अध्यक्ष महोदय, कमिटेड एक्सपेंडिचर म्हणजे आता मला कधी कधी वाटतं हे जादूची सरकार आहे. जादूच करतायत. अध्यक्ष महोदय, कमिटेड एक्सपेंडिचर बजेट एक्सपेंडिचर बजेटेड फिगर 3,12,556. रिवाइज एस्टिमेट किती आहेत 2,77,200. काय कमी आहे. कमिटेड एक्सपेंडिचर काय आहे अध्यक्ष महोदय. सॅलरीज किती सॅलरीज कमी झाल्या -14%. मला सांगा सॅलरीज कमी कशा झाल्या. म्हणजे आपण लोकांना काढलं, सॅलरी कमी कशा झाल्या हे तर सांगा अध्यक्ष महोदय. म्हणून हा जादुई फिगर आहे. आणि दुसरं आपला पेन्शन -10% तुम्ही एस्टिमेट करता. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की जे पेन्शन घेणारे लोक आहेत ते नाहीसे झाले किंवा मेले असंच दिसतंय. मग -10% कसा आणताय तुम्ही. आणि हे होताना इंटरेस्ट आपण जो कर्ज घेतलेला आहे त्याचा इंटरेस्ट कमी दाखवलाय अध्यक्ष महोदय कमिटेड एक्सपेंडिचर मध्ये. आता हे कसं झालं हे सरकारने डिसाईड करायला पाहिजे की तुम्ही सॅलरी मध्ये -14 करता, पेन्शन मध्ये करता, इंटरेस्ट मध्ये मायनस करतात. आणि तोच फिगर अध्यक्ष महोदय 26-27च्या बजेटमध्ये किती असतो अध्यक्ष महोदय 3,38,300. 22% इन्क्रीज. हे जादूच आहे ना. एका वर्षामध्ये तुम्ही कमी करून घेता आणि एका वर्षामध्ये तुम्ही वाढवून घेता. म्हणजे तुम्ही करणार काय. पेन्शनर्सची स्कीम पेन्शनर्स लोक जास्त येणार आहेत. म्हणजे मला समजत नाही आहे की लॉजिक आहे की नाही आहे याच्यामध्ये. या वर्षामध्ये तुम्ही कमी दाखवता, पुढच्या वर्षामध्ये जास्त दाखवता. तर तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे की हे कसं झालेलं आहे. तुमचं कर्ज वाढत आहे, तुमचा इंटरेस्ट कमी होतो आहे. हे कसं होत आहे. जादूचा खेळच आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, दुसरा एक विषय आहे ग्रांट इन एड. आता डबल इंजिन सरकार म्हणतायत. म्हणजे आपल्याला जो निधी प्राप्त होतो सेंटरकडून ग्रांट इन एड. अध्यक्ष महोदय, मागच्या 3 वर्षामध्ये किती पैसा आलेला आहे 23-24 65,000 कोटी. 24-25 52,000 कोटी. 19% मायनस आपण आलेलो आहोत. माझं आव्हान आहे या सरकारला, सरकार तुमची आहे, मग तुम्ही हा पैसा त्यांच्याकडून घेत का नाही आहात. वाय आर यू रिड्युसिंग युअर ग्रांट इन एड. तो पैसा आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्याला देत असतं. आणि मागच्या बजेटमध्ये मी बोललो अध्यक्ष महोदय, मागच्या वर्षी अध्यक्ष महोदय झोपले आहेत असं सांगितलं यांनी. धन्यवाद. नाही, हा म्हणाला झोपले आहेत म्हणून मी विचारलं. मागच्या वर्षी अध्यक्ष महोदय म्हणून म्हटलं काढून टाका. अध्यक्ष महोदय प्लीज रिमूव्ह इट फ्रॉम द रेकॉर्ड. चला. अध्यक्ष महोदय, मागच्या वेळेस 1 लाख मागच्या वर्षी 1,51,000 कोटी आपल्याला मिळाले होते. त्यानंतर मागच्या वर्षी आपल्याला 1,39,000 तब्बल 12,048 कोटी कमी मिळाले. आणि आपला डेफिसिट किती होतं 45,000. म्हणजे 25% तुमचा डेफिसिट तसाच कमी झाला असता. तो मुद्दा मी मागच्या वेळेस मांडला होता
आता मी तुम्हाला सांगतोय की 65 वरून आपण 52 वर आलो आणि 52 वरून आता आपण 50 वर येतोय. कुठपर्यंत जाणार आपण? आणि आमचे मित्र ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे मुद्दे मांडले इथं, आपले राणे साहेब, मी अभिनंदन करतो त्यांचं की त्यांनी मुद्द्यांवरती बोलले. नाव नाही घ्यायचं. नाही नाही, मला माहिती आहे सर, लोक डिस्टर्ब करतील, कोणी बोलतील, काय करतील, सगळं होईल. जेव्हा पटत नाही तेव्हा डिस्टर्ब करायचा विषय असतो. शेलार साहेबांना विनंती आहे की आपण डिस्टर्ब करू नये. पण तरी मी बोलणार सर, नो प्रॉब्लेम सर. गव्हर्नमेंट डबल इंजिन सरकार आहे, आता ट्रिपल इंजिन झालेलं आहे. माझी विनंती आहे सरकारला की आपण जास्तीत जास्त पैसा आणावा आणि या डेफिसिट झिरो करावा ना, काही अर्थच नाहीये. अध्यक्ष महोदय, आता आपण प्रमुख सेक्टरवरती खर्च, आता आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय, जे खूप महत्वाचे विषय आहेत, सेक्टर्स आहेत, त्याच्यावरती आपण खर्च करायला पाहिजे. खर्च करायला पाहिजे ना. काय आहे अध्यक्ष महोदय? आणि अध्यक्ष महोदय, परत हा जो बजेट मांडला गेलेला आहे, हा फक्त डोळे उघडण्याकरता मांडलेला आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा, एज्युकेशन, स्पोर्ट्स, आर्ट्स अँड कल्चर बजेटेड 1,06,000, रिवाइज एस्टिमेट 98,000 कमी झालं. मग यंदा परत 1,08,000. हे काय आहे? आपण फिगर्सच टाकलेले आहेत का? दुसरा स्पोर्ट्स, ट्रान्सपोर्ट मध्ये यांनी वाढवून दिलेले आहे. आता कोणीतरी आपले सदस्य मागणी करत होते की साहेब आमच्याकडे बसेस नाही आहे. वस्तुस्थिती आहे साहेब, तुम्ही ट्रान्सपोर्ट मध्ये बसेस घेतल्या असताल, तुमचा हात जोडून अभिनंदन करतो, आभार मानतो. त्याच्यामध्ये तुम्ही वाढवून दिलेला आहे 7%. सोशल वेलफेअर अँड न्यूट्रिशन साहेब बघा, 25-26 मध्ये बजेटेड किती होतं? 58,363. रिवाइज एस्टिमेट काय आहे? 81,000 कोटी. हे काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय? तुम्ही बजेटेड काही करता आणि हे पास कोणी केलं? बजेटेड आहे तेव्हा जेव्हा पास करण्याकरता परवानगी घ्यावी लागेल ना तुम्हाला. कोणी परवानगी दिली? आणि एवढा मोठा पर्सेंटेज डिफरन्स नाही. अध्यक्ष महोदय प्लीज मला बोलू द्या. तुम्ही माझं नाव कापलं. अध्यक्ष महोदय एक मिनिट. अध्यक्ष महोदय, माझा नंबर पहिला होता. आपण माझा नंबर कापून आपण माननीय नाना पटोलेजींना दिला. नाना पटोलेजी 1 तास बोलले. आताही बोलायला तयार नव्हते. आपण म्हणत होते नितीन राऊत साहेबांना वेळ द्या, नाही सर, पाठीमागे बसून. सर, त्यामुळे आपण ते खुलासा करू नका. सर, आपल्या मंजुरीनीच नाना पटोलेला दिला. सर नाही, आताही आपण म्हणत होते नितीन राऊत साहेबांना द्या, पाठीमागे बसून. प्रतोद आणि प्रतोद मी आहे. आम्ही अध्यक्ष महोदय चला एक मिनिट. नाही मला उत्तर देऊ द्या. अध्यक्ष महोदय कन्क्लूड करा. अध्यक्ष महोदय, मुख्य प्रतोद वेळ जाते, आपण कन्क्लूड करा. अध्यक्ष महोदय आपण कन्क्लूड करा, वेळ जात आहे आपली. ऍज पर प्रोसिजर मुख्य प्रतोद इथं बसलेले आहेत, प्रतोद इथं बसलेले आहेत. तुम्ही नावं कसे चेंज कराल आमच्या संमतीशिवाय? तुम्ही इथे बसले होते नाही. ऐका अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला विचारलं, मुख्य प्रतोदांनी मला सांगितलं मेश्राम साहेब उभे व्हा. आता कन्क्लूड करा. आमचे ज्येष्ठ सदस्य कन्क्लूड करा, नाही तर मी पुढचं नाव घेतो. अध्यक्ष महोदय आपण कन्क्लूड करा, अध्यक्ष पुढचं नाव घेतो मी. चला, तुम्ही आपल्या पक्षाची वेळ किती आहे माहितीये का? अध्यक्ष महोदय आपल्या पक्षाची 28 मिनिटं वेळ आहे. 28 मिनिटं. अध्यक्ष महोदय हा ठीक आहे. बघा चला आपण कन्क्लूड करा. अध्यक्ष महोदय 2 मिनिटं. अध्यक्ष कन्क्लूड करा प्लीज. अत्यंत महत्वाकांक्षी योजना या सरकारच्या माध्यमातून आपण बघतो आहे. लाडकी बहीण योजना खूपच लाडकी आहे तुमची बहीण, मान्य केलं. आता जेव्हा मी महिलांशी संवाद करतो, महिला काय म्हणतात मला, मी म्हटलं तुम्ही खजिना खाली केला तर मला काय म्हणतात, आम्ही मागितलं होतं का? त्यांनी नव्हतं मागितलं, तुम्ही दिलं, असा उत्तर मला मिळत असतं. आणि मग हे होत असताना अध्यक्ष महोदय 26-27 म्हणजे बजेटमध्ये